सकाळची सुरुवात ना रिमझिम पावसाने झाली होती. सकाळी सकाळी आंघोळ केली आणि सगळ्यात आधी देवपूजा करून घेतली. आज पावसामुळे सकाळी फिरायला जायला काय भेटलं नाही, म्हणून म्हणलं आत्यांसोबत टेरेसवरती गेलो होतो. इथून काय किल्ला दिसते, नांदेड सिटी दिसते ते मी आत्याला दाखवत होते. आता वरतीच टेरेसवर थोड्या वेळ पाय मोकळे केले आणि नंतर आम्ही खाली आलो. मग स्वयंपाकाला लागले होते. इथं वरण आणि घोसाळ्याची भाजी बनवली होती. थोडेसे नाचणीचे पापड पण आज तळून घेतले होते. नंतर ताईचा फोन झाला होता, तेव्हा ताईनं मला या फेस वॉश बद्दल सांगितलं होतं. हा ना स्किनचा विटॅमिन सी फेस वॉश आहे. रोजच्या वापरासाठी एकदम सौम्य विटॅमिन सी असलेले फेस वॉश आहे. हा स्किन मधली डस्ट, इम्प्युरिटी आणि एक्स्ट्रा ऑइल सौम्यपणे काढून टाकतो आणि स्किन ड्राय पण होत नाही. जी डल स्किन आहे ना ती उजळवतो आणि नॅचरल ग्लो देतो. अँटीऑक्सिडंट सपोर्टमुळे त्वचा हेल्दी ठेवण्यास मदत करतो. पिगमेंटेशन आणि अनइव्हन स्किन टोन कमी करण्यास पण मदत करतो. फ्रेश आणि क्लीन फील देणारा रिफ्रेशिंग फेस वॉश आहे. सर्व प्रकारच्या स्किनसाठी एकदम योग्य, अगदी सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा. आणि यापुढील स्किन केअर प्रोडक्टचं चांगलं ऑब्झर्वेशन होण्यासाठी ना आपली स्किन तयार करतं. आता ही ओसिविया ही माझ्यासाठी स्किन ब्राईटनिंग क्रीम पैकी एक सर्वोत्तम क्रीम ठरली आहे, कारण हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आणि फॉर्म्युलेटेड आहे. याच्यात टायरोस्टेट 09 अल्फा ऑर्बिटून हे घटक आहेत. हे घटक डार्क स्पॉट, त्वचेवरील डाग, जुन्या पिंपलचे मार्क यांसारख्या वेदनादायक त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. आणि मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे 7 दिवसामध्ये त्वचेमध्ये फरक जाणवू लागतो आपल्याला. तुम्हाला जर हे प्रोडक्ट छान वाटलं असेल ना तर प्रोडक्ट स्क्रीनवरती टॅग केलं आहे, तिथून तुम्ही खरेदी करू शकता. चला आता भेटूया, बाय.